तदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करायला आणि पाप्यांचा संहार करायला मी पृथ्वीवर जन्म घेतो। या वचनाप्रमाणे आतापर्यंत भगवान विष्णूंना 10 अवतार घ्यावे लागले। भगवान परशुराम हा त्यापैकी 6वा अवतार। भगवान परशुराम हे पृथ्वीवरील 7 चिरंजीवांपैकी एक होत। इसवी सन पूर्व 5142 पृथ्वीवर प्रचंड अन्याय आणि दुराचार माजला होता। सगळीकडे हाहाकार पसरला होता। शस्त्राच्या आणि बळाच्या जोरावर विशिष्ट वर्गाने सत्तेचा गैरवापर करायला सुरुवात केली। सामान्य जनतेची लूट चालू होती। गोधन, स्त्रीधन, मौल्यवान धातू, रत्न, भरजरी वस्त्र यासह इतर जी काही संपत्ती असेल ती सामान्य प्रजेकडून जबरदस्तीने हिसकावून घेण्यात येत होती। प्रजेवर अनन्वित अत्याचार केले जात होते। तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घ्यायचं ठरवलं। वैशाख शुक्ल तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरी प्रदोष काळात पुनर्वसू नक्षत्रात माता रेणुका आणि सप्तर्षी जमदग्नी यांच्या पोटी एका सर्वगुण संपन्न तेजस्वी अशा बालकाचा जन्म झाला। त्यावेळेस प्रत्यक्ष देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली। माता पित्यांनी त्या बालकाचं नाव भार्गवराम असं ठेवलं। भार्गवरामाला बालपणीच पिता महर्षी जमदग्नी यांनी वेदाभ्यास तसंच शस्त्रविद्येचं शिक्षण घेण्यासाठी महर्षी विश्वामित्र आणि महर्षी ऋचिक यांच्या आश्रमात पाठवलं। पुढे आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून काही काळ त्यांनी हिमालयात तपश्चर्येत घालवला। घोर तपश्चर्येनंतर प्रत्यक्ष भगवान शिवजी त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला। परशुराम हे भगवान शिवाचे समर्पित अनुयायी होते। भगवान शंकरांनी त्यांचा जन्म पृथ्वीवरील दुष्ट, दुराचारी, अतिरेकी, राक्षस आणि गर्विष्ठ लोकांचा नाश करून धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला असल्याचं सांगून आपलं परशु नावाचं शस्त्र भार्गवरामाला बहाल केलं। हे दिव्य शस्त्र सतत आपल्या सोबत ठेवावं असं सांगितलं। सोबतच चिरंजीव होण्याचं वरदान दिलं। भगवान शंकरांनी दिलेल्या परशुमुळे पुढे ते परशुराम या नावानं ओळखले जाऊ लागले। त्यानंतर भगवान परशुराम हे आपल्या स्वगृही परतले। त्यावेळेस जनपाव इथं असलेल्या एका पर्णकुटीत परशुरामांचे माता पिता वास्तव्यास होते। त्यांच्याकडे सुरभी नावाची एक स्वर्गीय गाय होती जी कामधेनूची कन्या होती। जेव्हा तिथल्या राजा कार्तवीर्य अर्जुनाला या गायीविषयी कळाले तेव्हा त्याच्या मनात या गायीबद्दल लालसा निर्माण झाली। राजा कार्तवीर्याने ऋषी जमदग्नींना ती गाय तात्काळ आपल्या गोशाळेत हजर करण्याचे आदेश दिले, परंतु ऋषी जमदग्नींनी त्याला नकार दिला। तेव्हा राजा कार्तिकेय ती गाय जबरदस्तीने घेऊन जाऊ लागतात। ऋषी जमदग्नी त्याला विरोध करतात। तेव्हा राजा कार्तिकेय त्यांच्यावर प्रहार करतो आणि सुरभी गाय घेऊन जातो। परशुरामांना या घटनेबाबत जेव्हा माहिती होते तेव्हा ते कार्तवीर्य राजाला गाय परत देण्याची विनंती करतात, परंतु राजा ती विनंती धुडकावून तर लावतोच, पण सोबतच राज्यातील भूमीवर पायही ठेवू देणार नाही असे ठणकावतो। परशुराम हातात परशु घेऊन राजाला युद्धाचे आव्हान देतात। तुंबळ युद्ध होते। परशुराम कार्तवीर्य राजाला पराभूत करून ठार मारतात। हा भगवान परशुरामांच्या जीवनातील अन्यायाविरुद्धचा पहिला संघर्ष होता। त्यानंतर भगवान परशुरामांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या सर्वच राजांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली। ज्या राजांनी बळाचा वापर करून ऋषिकुळाकडून जमीन ताब्यात घेतलेली होती ती जमीन ऋषिकुळाला परत दिली। अन्यायी, अत्याचारी आणि सत्तांध अशा राजांच्या विरुद्ध भगवान परशुरामांना अनेकदा आपलं शस्त्र उचलावं लागलं।
माहूरगडाची श्री रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवता, तसंच 3.5 शक्तिपीठांपैकी एक. भगवान श्री परशुरामांची माता म्हणून रेणुका मातेला ओळखलं जातं. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधलं असल्याचं म्हटलं जातं. याविषयी एक कथा आहे. सतयुगात आणि त्रेतायुगात वडिलांची आज्ञा ही शिरसावंद्य मानली जायची. राजा दशरथाच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेल्याची आख्यायिका सर्वश्रुतच आहे. अशीच एक आख्यायिका भगवान परशुरामांच्या बाबतीतही सांगितली जाते. एकदा रेणुका माता पाणी आणण्यासाठी गंगा नदीवर गेल्या असता तिथं चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियतमेसमवेत जलक्रीडा करत होता. त्यामुळे रेणुका मातेचे मन विचलित झाले आणि याची कुणकुण ऋषी जमदग्नींना लागली. त्यामुळे क्रोधित होऊन ऋषी जमदग्नींनी आपल्या 5ही पुत्रांना रेणुका मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. परशुरामानं आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून रेणुका मातेचा शिरच्छेद केला. नंतर परशुरामानं आपल्या मातेला जीवित करण्याचा वर पिता जमदग्नींकडे मागितला. जीवित झाल्यावर रेणुका देवींनी देहशुद्धीसाठी अग्निसेवन केलं. भगवान परशुराम हे महाभारतातील पितामह भीष्म, द्रोणाचार्य आणि राजा रुक्मी यांचे गुरु होते. दानशूर कर्णानं सुद्धा भगवान परशुरामां